लेक्चरला आपण काय बघितलं होतं बोला लवकर. अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन अनालिसिस आपण स्टार्ट केले आहेत. ओके, मला हे सांगा अप्लिकेशन्स मध्ये देर आर बेसिकली 3 अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन अनालिसिस. डायमेन्शन अनालिसिसचे 3 अप्लिकेशन्स आहेत आणि त्यातलं आपलं फर्स्ट अप्लिकेशन झालं आहे. बरोबर आहे. फर्स्ट अप्लिकेशन कुठलं होतं? टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे. ओके, चला सेकंड अप्लिकेशन आपल्याला स्टार्ट करायचं आहे. बट बिफोर स्टार्टिंग दॅट अप्लिकेशन, अतिशय महत्वाचं अप्लिकेशन आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. बरोबर, ठीक आहे. हां, मला हे सांगा, पुन्हा एकदा सांगतो मी, काही लोक नवीन आहेत. डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर? पुन्हा एकदा सांगा. ओके, हां, इथे लिहितो फंडामेंटल, सॉरी लक्ष द्या, इथे लिहिताय फंडामेंटल क्वांटिटी आणि इथे लिहिताय फंडामेंटल युनिट्स. ओके, फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल काय असतं? युनिट्स. चला बोला. हा, फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत बोला. सगळ्यात फर्स्ट लेंथ. ओके, सेकंड व्हेरी गुड, थर्ड टाइम. हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज आर देयर? 7. First is length, second is mass, third is time. Next, current. Next, intensity. Amount of substance. Very good. आणि temperature. बरं आहे. What are fundamental units? Fundamental units कुठले आहेत? Come on. Length unit काय असतं? मीटर. Symbol capital M की small m? Why small m? Other than person name. चला, मास युनिट किती असतं? केजी. कॅपिटल एम की स्मॉल एम? सॉरी, कॅपिटल केजी की स्मॉल केजी? ओके, चला, टाइम्स युनिट काय असतं? सेकंड्स. करंटचे युनिट एम्पियरचं आहे, स्मॉल की कॅपिटल? का बरं? बिकॉज एम्पियर वॉज अ पर्सन. पर्सन नेम असेल तर ते कॅपिटल असतं. बरोबर आहे. चला, इंटेन्सिटी कॅन्डेला काय असतं? कॅन्डेला वॉज अ पर्सन, त्यामुळे कॅपिटल सी काढायचा. ओके, नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय असतं? मोल, MOL. आणि त्यानंतर टेम्परेचरचं युनिट काय असतं? केल्विन. केल्विन वॉज अ सायंटिस्ट, कॅपिटल. सिम्बॉल लिहित असताना जर का सायंटिस्टचं नाव असेल, पर्सनचं नेम असेल तर ते कॅपिटल काढायचे. आणि इफ इट इज अदर दॅन पर्सन नेम इट शुड बी अ स्मॉल वन. इज दॅट क्लिअर? गॉट इट एव्हरीवन? येस. ओके, सो हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देअर? 7. कुठल्या आहेत पुन्हा सांगा. फंडामेंटल युनिट्स कुठल्या आहेत सांगा बोला. मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, केल्विन. हे 2 आहेत, पण या दोघांचा शक्यतो यूज होत 7 आहे, पण त्यातही मी तुम्हाला इझी करून देतो. ऍटलीस्ट 5 तरी लक्षात ठेवा. चालेल? पुन्हा एकदा सांगा. कुठले 5? मीटर. पुन्हा एकदा सांगा म्हणजे पुढे निघू आपण. हा, खतम. हे झाले फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स. ओके, आता लक्ष द्या इकडे बाळांनो. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, काय महत्वाचं असतं. आपण डायमेन्शन अनालिसिसचे अप्लिकेशन शिकत आहोत आणि त्यातलं आपल्याला सेकंड अप्लिकेशन घ्यायचं आहे. डायमेन्शन अनालिसिसचं फर्स्ट अप्लिकेशन आपण ऑलरेडी शिकलो आहे. टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. काय बोलू मी सांगा? टू फाइंड द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. ओके, सेकंड अप्लिकेशन असतं बाळांनो, थोडं लक्ष द्या. हा, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर. काय बोलू मी सांगा? टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर between 2 units of a same physical quantity, same physical quantity. पुन्हा वाचा काय लिहिलं? कम ऑन. हा, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन into 2 different, काय बोललो? डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. थोडं लक्ष द्या. बरोबर, दॅट इज द सेकंड अप्लिकेशन. जसं मी पहिलं अप्लिकेशन काल शिकवलं आणि त्याचे 3 एक्झाम्पल घेतले. बरोबर आहे. तसं मी सेकंड अप्लिकेशन घेणार आणि याचे 3 एक्झाम्पल घेणार. लक्ष द्या. ओके, बघा. फर्स्ट सेकंड अप्लिकेशन काय? टू फाइंड अ कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द 2 युनिट्स. 2 युनिट्स मध्ये कन्वर्जन फॅक्टर काय असतो? पण ते दोन्ही युनिट एकाच फिजिकल क्वांटिटीचे असले पाहिजे.
ओके, अँड टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. आता टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय, याचं एक बेस्ट एक्झाम्पल घेतो बाळांनो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी फिजिकल क्वांटिटी घेतली बाळांनो, फोर्स. बोला कुठली घेतली, फोर्स. फोर्स ही एक PQ आहे. PQ म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी. आता फोर्स या फिजिकल क्वांटिटीला 2 युनिट आहे. ओके, 2 युनिट आहे. कुठले 2 युनिट आहे, एक असतं न्यूटन आणि एक कुठलं असतं डाईन. ओके, एक असतं बाळांनो न्यूटन, NEWTON. ओके, अँड DYNE हे युनिट आहे. युनिटचे रूल्स असतात. इफ यू वॉन्ट टू राईट द फुल नेम इट शुड बी स्टार्ट विथ स्मॉल अल्फाबेट. ओके, शिकलोय आपण. सिम्बॉल लिहायचा असेल तर न्यूटन इज डिनोटेड बाय कॅपिटल N. कशाने, कॅपिटल. आणि डाईनला सिम्बॉल नसतो, डाईनच असतो. इज दॅट क्लिअर? मग आता मला हे सांगा, हे 2 सेम युनिट आहे की डिफरंट युनिट्स आहे? सेम युनिट आहे की डिफरंट युनिट्स आहे? डिफरंट आहे. न्यूटन हे युनिट SI सिस्टम मधलं आहे. कुठल्या, SI सिस्टम ऑफ युनिट्स. आणि बाळांनो डाईन हे युनिट CGS सिस्टम मधलं आहे. कोणाचं आहे सांगा, CGS सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, कारण फिजिक्स मध्ये 2 सिस्टम असतात, एक असते SI आणि दुसरी कुठली असते बोला, CGS. SI सिस्टम मध्ये कोण असतं, न्यूटन, आणि CGS मध्ये कोण असतं सांगा, डाईन. करेक्ट आहे, करेक्ट आहे. फिजिकल क्वांटिटी एकच आहे, कुठली सांगा, फोर्स. एकाच फिजिकल क्वांटिटीचे 2 युनिट आहे, न्यूटन आणि डाईन. तर न्यूटनला डाईन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय कन्व्हर्जन फॅक्टर असतो? कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे सिंपल. जसं फॉर एक्झाम्पल घेतो. जसं समजा x किलोग्राम आहे किंवा x किलोमीटर आहे, x किलोमीटर किंवा kg घ्या, किलोग्राम घ्या. किलोग्रामला जर का ग्राम करायचं असेल, काय करायचं असेल, ग्राम, तर त्या किलोग्राम म्हणजे x ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 1000. म्हणजे 1000 हा काय झाला सांगा, कन्व्हर्जन फॅक्टर. काय झाला, तो मला कन्व्हर्जन फॅक्टर काढायचा. करेक्ट आहे. एक्झाम्पल घेतलं मी, किलोग्रामचं ग्राम करत असताना 1000 ने मल्टिप्लाय करायचं असते. तुम्हाला माहिती आहे की 1000 म्हणजे किती असतं, 10 की 10⁻³ 10⁻³, 10 × 10 × 10 1000, बरोबर आहे. सो 10⁻³ इज अ कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द किलोग्राम अँड ग्राम. इट्स अ सिंपल कन्वर्जन फॅक्टर. पण न्यूटनला डाईन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कन्वर्जन फॅक्टर काय असतो? आणि हे जे सगळे कन्वर्जन फॅक्टर आहे हे कोणी आणून दाखवले आहेत, डायमेन्शन अनालिसिसने. मी परवापासून तेच ओढत आहे. आपण गेले 2 दिवस झाले, म्हणजे कालचा दिवस सोडून त्याच्या आधीचे 2 दिवस डायमेन्शन्स आपण फाइंड केले. पण आपल्याला हे माहित पाहिजे व्हॉट इज द अप्लिकेशन, व्हॉट इज द पर्पज, आपल्या फ्युचर लाईफ मध्ये काय यूज होतो त्याचा. तर काय यूज होतो समजलाय का? कालचा यूज समजलं की दिलेले इक्वेशन करेक्ट आहे की नाही आपण चेक करू शकतो. आजचा यूज काय, कुठल्याही 2 फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्स मध्ये काय फाइंड करू शकतो, कन्वर्जन फॅक्टर. काय, तर या जगात आलेले सगळे कन्वर्जन फॅक्टर हे कोणी काढून दिले आहेत समजलाय का, डायमेन्शनल अनालिसिसनी. कोणी, डायमेन्शनल अनालिसिस. आता कसं काढायचं त्याची मी एक्झाम्पल्स घेणार, ठीक आहे. ओके, चला बाळांनो पुन्हा एकदा वाचू. मला हे सांगा, तुमची फिजिकल क्वांटिटी कुठली आहे, फोर्स. त्याचे किती युनिट्स आहे, 2, न्यूटन आणि, ओके, आणि हे दोन्ही युनिट 2 वेगवेगळ्या सिस्टम मधले आहेत. जसं न्यूटन हे SI सिस्टम ऑफ युनिट्स मधला आहे आणि डाईन कशातला आहे सांगा, CGS सिस्टम. बरोबर आहे. आता इंग्लिश मध्ये वाचा मी काय लिहिलं. हां, काय आपल्याला करायचं आहे बोला, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन, थांबा, बिटवीन ऑफ इनटू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स, व्हॉट इज द मीनिंग? रट्टा मारायचा नाही, पुन्हा कमा